हळुवार वाटती मेघ नदी, हळुवार पसरतो गारवा, सर्वांग फुलते आगमनाने, भरून वाहतो मनी, स्पर्श नवा हर्ष नवा. तर मित्रांनो, आता मान्सून तर चालू होऊन 1 महिना झाला आहे. तर आता मान्सूनमध्ये पहिले जवळचे आपलं पुण्यामध्ये भरपूर काय बघायसारखे स्पॉट आहेत. तर आता त्यामधला एक मी स्पॉट, एक प्लेस निवडला आहे. तो आहे ताम्हिणी घाटातला. म्हणजे प्रॉपर आपल्या ताम्हिणी घाटात भरपूर काय पॉईंट आहे. त्याच्यातला एक आहे कोंडलिका व्हॅली. त्या कोंडलिका व्हॅलीला आज भेट देऊया. ताम्हिणी घाट बोललं की आता मान्सूनमध्ये सगळ्यात आकर्षित असणारं ते प्लेस आहे. म्हणजे सगळ्यांना आकर्षण होतं ते मान्सूनमध्ये. तर बघूया पुढे कसं काय. आता मी तुम्हाला चांगले सिनरी शॉट्स, सिनेमॅटिक शॉट्स पण दाखवणार आहे याच्यामध्ये. तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आता खूप लेट झालं ऑलरेडी. सकाळी 10 वाजता जायचा प्लॅन होता आणि आत्ता वाजलेत 12 वाजता आम्ही निघालो. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे तिथं. आणि आज संडे असल्यामुळं म्हणजे गर्दी तर भरपूर असणार आहे. आणि कसं आहे, पाऊस पडून थोडासा 1 महिना उलटून गेला आहे. म्हणजे चांगलं ग्रीनरी झालं आता. त्यामुळे पर्यटकाची सुद्धा आता तिथे जास्त गर्दी असणार आहे. हा माझा फर्स्ट मोटो ब्लॉगिंग आहे. आता फर्स्ट मोटो ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स म्हणजे माईक वगैरे ह्याचं तर टेस्टिंग मी केलं आहे अगोदर. विंड ब्लास्ट किती होतं काय आहे आता आपल्याला कळेल या लॉगमध्ये. त्यानुसार मग नेक्स्ट लॉगमध्ये त्याला पण करेक्ट करून घेऊया काय प्रॉब्लेम जर आज झाला असेल तर. आता मेन म्हणजे कसं आहे, पुढे जाऊन रस्ते चांगले भेटायला पाहिजे. कारण पावसामध्ये खड्डे आणि आपली कशी हे स्कूटर आहे, तर त्याच्यामुळं आपले टायरसुद्धा छोटे असतात. त्यानुसार रस्ता चांगला भेटायला पाहिजे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि जी सबस्क्राईबच्या शेजारी जी बेल बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्याला पण प्रेस करा आणि ऑलला ठेवा. म्हणजे जे काही मी अशा नवीन व्हिडिओज जे टाकणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर बघण्यास भेटतील. पुढे वातावरण तर पूर्ण पावसाचं झालं आहे सगळं. पावसापासून तर आत्ताचा ह्या लॉगमध्ये तर पावसापासून पूर्ण प्रोटेक्ट होईल. फक्त प्रॉब्लेम असा झाला आहे, माझ्याबरोबर एक बॅग कॅरी करतो आहे ही. त्या बॅगचा जो रेन कवर आहे, स्ट्रॅप आहे, तो तुटला आहे. आता ते हे काय प्रॉब्लेम मोठा. आता बघू कसं काय मॅनेज होतं, काय करायचं आहे. पुढे पाऊस आल्यावरच कळेल ते. तर माझं तर लहानपणी पूर्ण असं म्हणजे गावा साईडला झालेलं आहे. तेव्हा आम्ही लहानपणी पूर्ण फिरायचं, हे सगळं फील घ्यायचं, मजा घ्यायचं. ते नेचर सगळं नेचर आमच्या डोळ्यासमोरून गेलेलं आहे. पण आता इथं हे सिटी शहरी वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हरवत चालल्यात. आणि लोकांना आता काय झालं आहे, 10 ते 15 वर्षाच्या मध्ये एवढा क्रेज वाढला आहे आता नेचरबद्दल. कारण सगळीकडं काय झालं, हे सगळं सिमेंटाचे जंगलं झाल्यासारखे झाले. जिथं बघत तिथं झाड तोडायचं वगैरे ते सगळं चालू आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं, लोकांना आता ह्या गोष्टी भरपूर लांब जाऊन बघा. हे सगळं अगोदर घराच्या शेजारी, घराच्या आजूबाजूला ह्या सगळं ग्रीनरी वगैरे बघायला भेटायचे. हा नेचर जो आहे त्या हळूहळू असं वाटतं विलिप्त होत चालला आहे, नाही का. आम्हाला म्हणजे माझे मित्र, आम्ही झाडावरचे जास्त खेळ खेळायचो. आम्ही झाडावरचे खेळ म्हणजे कसे, पंचसूरपरंबा म्हणा. आता ह्या गोष्टी कुठं बघायला मिळत नाही. आत्ताच्या मुलांना तर ह्या गोष्टी माहीतसुद्धा नाहीत की काय असतं हे. या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार आहे की नेचर कसं असतं, नेचरला कसा ठेवायला पाहिजे. आता हळूहळू कसं झालं, जे रिमोट प्लेसेस जे होते तिथं पण लोकांनी आता गर्दी वाढवून ते नेचर हळूहळू संपायला चालू झालं. आज संडे असल्यामुळं हिंजवडीवरल्या एवढ्या जे काही IT पार्क आहे, आज त्यांचा वीकेंड आहे. म्हणजे त्यांची आज सुट्टी असते त्यांना. तर त्याच्यामुळं आज काहीच गर्दी दिसत नाही. बघा मस्त वातावरण झाले सगळीकडे, ग्रीनरी. पाऊस पण थोडा पडलेला दिसतं इथं. आता पुढे जाऊन आपल्याला टर्न घ्यायचं आहे. आता कसं पावसाळ्यामध्ये भरपूर लोक फिरायला जातात, कोण लायसन असो वगैरे नसो. पोलिसांचा तिथं तापास थांबलेला होता. तर हे माणगाव चालू झाले बघा, माण.
आपल्याला बघायचं आता पुढे पाऊस आहे मोठा. आता वाटते तिथं पावसाचा थोडा वाईब आला आहे. तर आता पुढे थांबून आहे ना थोडंसं गोप्रो चेंज करू, वॉटरप्रूफला टाकू, रेनकोट अडकवू आणि मग हळूहळू आता पुढे निघू. पुढे बघा सगळं अख्खं ढग भरलेलं आहे. आणि आता मी काय करणार आहे, तो माईक लावलेला आहे, तो माईक रिमूव्ह करतो आणि विदाऊट माईकचा आता आपल्या मित्रांनो पावसामध्ये जास्त घाई गडबड करण्यापेक्षा एकदम स्लो निवांत तुम्ही जा, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही घाई करून दुसऱ्याचा पण जीव धोक्यात घालताय आणि तुमचं स्वतःचं पण जीव धोक्यात घालताय. घाई नका करू मित्रांनो. पुढे जाऊन का आपल्याला झेंडा काढायचा नाही आहे. तुम्ही स्लोली निवांत चाला. पाऊस आहे, पावसाचं वातावरण आहे, घाण रस्ते झालेले आहेत, गाड्या स्लिप होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही पालन करा. कारण आपण आलेलो आहे बाहेर, पण आपल्या घरात पण कोणतरी वाट पाहणार असतं. त्याच्यामुळं गाडी आहे तुमच्या हातात, पण ती गाडी कंट्रोलमध्ये चालवायची. ती लास्टला एक मशीन आहे, त्या मशीनला तुम्ही कसे वापरता त्यानुसार ते तुम्हाला मशीन ते ट्रीट करणार आहे. त्यामुळं तुम्ही शक्यतो व्यवस्थित गाडी चालवा. हिरवा निसर्ग आता इथून कसं घाट रस्ता लागतो मित्रांनो भरपूर. आता मोडांबीवाडी म्हणून पुढे गाव आहे, तिथं बरं छोटासा घाट आहे, पण चांगली ग्रीनरी वगैरे इकडं लोकांनी थोडंसं घाण केली साईडला. पाठीमागं पाऊस होता आणि इकडे पावसाचा थेंबच नाही. मग इकडे पाऊस पडत असतो पाऊस पडतो. मित्रांनो हे असे चिखल आणि पाण्याचे जे रस्ते आहेत ना चालायचं आहे. कारण कसं असतं ह्या चिखलामुळं टायर स्किट होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा येत आहे तिथं पडलेलं आहे याच्यावर गाडी घालायचं नाही. डेंजरस आहे, याच्यावर गाडी होती याच्यावर ते त्याला तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहोत त्याची थोडीशी माहिती घेऊया. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी बिराजवळ उगम पावते व पश्चिमेकडे वाहते आणि ही नदी एका खोल दरीमधून वाहते. त्या दरीला कुंडलिका व्हॅली म्हणतात. ही व्हॅली पश्चिम घाटातील डोंगरामध्ये आहे. कामामध्ये बिझी आहे आणि ज्यांना काही असं बाहेर येऊ नाही शकत त्यांच्यासाठी ते घर बसल्या ह्या मान्सूनची मजा घर बसल्या घेऊ शकतात. आणि जर चांगलं वाटलं तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रामध्ये पण शेअर करा. इथं लेक व्ह्यू म्हणून आहे,
आणि तिथं बसलो आम्ही नाश्ता करायसाठी. वडापाव वगैरे खातो. मग पुढे पुढच्या प्रवासाला निघतो. वडापाव घेतला आणि चहा. मस्त आता निसर्गाचं एन्जॉय करू. वडापाव संपून टाकतो. कुंडलिका व्हॅलीला तुम्हाला भेट द्यायची असेल तर पुण्याहून 67 किलोमीटर अंतर आहे आणि मुंबईवरून 131 किलोमीटर आहे आणि लोणावळ्यावरून 48 किलोमीटर इतके अंतर आहे. नजारे बघा, नजारे कसे खतरनाक भारी व्ह्यू आलाय. मित्रांनो, असे तामिनी घाटामध्ये छोटे छोटे वॉटरफॉल्स वाहतात. तर थोडंसं जवळ जाऊन बघतोय. अंदरवर नॅचरल ट्रेन आणि किल्ले कैलासगडीकडे मध्ये आणि इकडं काय. कुंडलिका व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे मान्सूनमध्ये दूरवर पसरलेले धुके, पाऊस, सर्वत्र हिरवेगार झाडी आणि पांढरे शुभ्र फेसळणारे धबधबे हे मनाला खूप आकर्षित करतात. कुंडलिका व्हॅलीच्या आजूबाजूला धबधबे, किल्ले, घाट आहेत. त्यातील फेमस प्लेसेस म्हणजे देवकुंड धबधबा, प्लस व्हॅली, तामिनी घाट, मिल्की बार वॉटरफॉल, अंधारबन, द डार्क फॉरेस्ट असे अनेक बेस्ट प्लेसेस आहेत. भारी टायमिंगमुळं माहिती का कुठल्या तर कारणास्तव ते गेट बंद केलेलं आहे. तर आता आपण इकडनं साईडनं जाऊ पुढे. या असं खाली भारी वाटतं ना जरा. माझ्या मते 4 वाजताचा टायमिंग आहे वाटतं इथला पॉईंटचा. त्यांनी गेट बंद करून टाकलाय. एंट्री कोणालाच भेटत नव्हती. तर आम्ही या साईडचं एक ट्रेन आहे, त्या साईडच्या ट्रेनला तिथं आम्ही बघतोय. तर थोडंसं कव्हर करतो. आता एवढ्या पावसात आम्ही आलेले आणि भारी सगळे छोटे 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 वॉटरफॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तिथं बंद असल्यामुळं सगळं इथं सगळं क्राऊड इथं आलं. आणि आता इथं पण झालंय. गाड्या काढा, चला निघूया आता. इथं सगळं क्राऊड इथं आलं होतं आणि तिथं तर काय भेटलं नाही बघायला. तर आम्ही शेजारची फ्री पार्किंग तिथं आलो होता. मेन म्हणजे त्या साईडला जे मेन पॉईंट्स दिसतो ना तो दगडाचा, मोठा दगडाचा, तिथं काहीतरी जास्त क्राऊड, आज संडे असल्यामुळे जास्त क्राऊड झाला होता. त्याच्यामुळे तिथली पूर्ण एंट्री बंद केली. जी फ्री पार्किंग आहे
तिथं आता आम्ही आलो आणि तिथून ते सगळं आता नजारे बघतो. तर थोडे इथं पण भरपूर मोठे मोठे वॉटरफॉल्स आहेत. बघतो क्लाउड अख्खा आता बघा थोड्या दिवसात ते पूर्ण अख्खा धुक्याला जातं. तर मित्रांनो आता मी हळूहळू पुढे चालत बॅग ठेवलेलं आहे, हेल्मेट आहे आणि माझा रेनकोट पण तिथंच आहे. आणि मी तिथून सोडून मी थोडंसं पुढे चाललोय ह्या साईडला. इथं डॅम आहे, डॅम थोडंसं पाणी सोडलेलं आहे. बघू जर झालंच तर पलीकडे जाऊन आम्ही डॅमचं पण पाणी बघतोय. आणि मला नाही वाटत आता मी परत त्या पॉईंटला जाणार आहे. तर डायरेक्ट हा पॉईंट बघू, डॅमचा पॉईंट बघून रिटर्न. हे जे डोंगर दिसतात ते डोंगर सगळे हे सगळं वेस्टर्न घाट, म्हणजे ह्याच्या पलीकडे सगळं कोकण लागणार. तर ते डॅमची पण थोडीशी मजा घेऊया आपण जाऊन पलीकडे. आणि थोडंसं आता इथून सिनेमॅटिक शॉट्स बघा थोडेसे. तर मित्रांनो असंच थोडंसं पुढे जाऊन बघतोय जंगलाच्या पॅचमध्ये थोडेसे पॉइंट्स दिसतात. तिथून तर पूल बांधलेला आहे पूर्ण. हे बघता बघता सगळं धुक्याचं चादर पसरलंय बघा. आता सगळं क्लिअर होतं, किती फास्ट मध्ये धुकं पसरलंय बघा. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणून जग चाले. सारे जीवन नदीची घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. तर मित्रांनो आता तिथं जे अंदरबन पॉईंट ट्रेकिंग पॉईंट इथून चालू होतं, तिथं 50-50 रुपये तिकीट घेतलं. आणि आता लोकेशन अशी बाईक उभं केलं इथं. आणि इथे बघा पाणी भारी वाटतं. मेन म्हणजे आता जर तिथं कुंडलिका व्हॅलीचा जर पॉईंट जर चालू असला असता तर हे व्ह्यू बघितलंच नसतं आम्ही. मस्त इथून नजारे आहेत बघू शकता. हो भारी. आणि हे डोंगर तर इथून किती भारी दिसतं बघा. डॅमचा थोडासा परिसर आहे आणि इथून पुढे पायऱ्या आहेत. पायऱ्या आणि पुढे थोडासा कुंडलिका व्हॅलीचा जो व्हॅलीचा थोडासा पॅच दिसतो. आता त्या दादाने सांगितलंय. आता खाली जाऊन बघू कसं आहे. शूज काढायचे असेल तर इथे काढायला लागेल. तर आता आम्ही इथं शूज काढणार आहे. काय तिकडं जास्त फ्लो आहे ना, ते इथून रस्सीला धरून जायचंय. हळूहळू चाललं आता, असं हळूहळू पाय ठेवायचं. हे असं आहे बघ. याच्यापेक्षा तर जास्त पाणी येणार नाही है ना. खडेले असतात बापरे, खडेले खतरनाक असतात. शूज काढलं पूर्ण. आता पलीकडे भिजेल म्हणून. आणि इथं असे खडे आहेत ना पायात रुतत जात हे. तर तुम्ही ह्या पॉइंटला कधी येत असाल तर तुम्ही नक्कीच शूज घालूनच या. भिजले तरी चालतील. ते असं वाटतं की मॅग्नेटिक बोर्डवर चालतोय. तर शूज नक्की आठवणीने घ्या, कारण इथं खूप खडे आहेत आणि चालायचं म्हणजे अवघडच आहे. तसे त्या पाण्यात पण खडे रुतत होते आणि इकडे पण. आता इथं म्हणतात व्हॅलीचा व्ह्यू आहे. तर आता
तो भरपूर लांब इथे लोक दिसतात ना, ते व्हॅलीचा पॉईंट आहे. शक्यच नाही आता एवढं लांब जाणं, आणि एक तर विदाउट शूज चालू, आणि जवळ असतो जवळ त्याचा जास्त धोका वाटतं ना आता चावायचा. त्यामुळे आता इथून आम्ही परत निघतो. नेक्स्ट टाइम कधी आलो तर ते पॉईंट आणि मेन कुंडलिका पॉईंट, पण तिथून डायरेक्ट व्हॅली दिसते. त्याच्यामुळं त्या जागेला भरपूर महत्त्व आहे. नेक्स्ट टाइम आले की प्रॉपर तिथं जाऊन, नाही तर आत्ता जाता जर भेटलं तर तिथे एकदा बघून येऊ. तर चला पुढे भेटू. मित्रांनो, ह्या तर पॉईंट आहे. याच्यामध्ये खूप शार्प खडे पाहायला जास्त पसंत, पण शूज वाटलं तर हातात घ्या. विदाउट हातात पाहायला थोडंसं ॲक्युपंक्चर झाल्यासारखं झालं ते. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही ज्या वेळेला असेल त्या वेळेला शूज सोडण्याची गलती करूच नका. चला हळूहळू पुढे तुम्हाला दाखवतो कसे शार्प खडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही झाले कुंडलिका व्हॅलीमध्ये 2-3 पॉईंट्स बघून झाले. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट पण करा की काय अजून मला याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर आवडलाच असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा माझा हा व्लॉग शेअर करा. माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. नंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.